हॅलो फ्रेंड्स, लक्षवेध MPSC अँड UPSC या स्टडी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी नवनाथ कदम आज भूगोलातील एक महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे. त्याचं नाव आहे भारताचा प्राकृतिक भूगोल. आणि याच्यानंतर आपण महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल बघणार आहे. आणि आजचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये एकूण 14 प्रश्न आहेत. हे 14 जे प्रश्न आहेत ना ते कंबाईन ग्रुप बी आणि सी ला आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत. आणि याच्यामध्ये 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे ना ते तुम्ही लेक्चर बघून झाल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि बाकीचे राहिलेले जे काय प्रश्न आहेत ना ते प्रश्न मी तुम्हाला त्याची उत्तरं विश्लेषणसह सांगणार आहे. त्यामुळं तुम्ही हे लेक्चर आहे ना तुम्ही शेवटपर्यंत बघा. ह्याच्यामध्ये खूप सारी मी माहिती देणार आहे. मला काय तर 13 प्रश्न लगेच 5 मिनिटांमध्ये घेऊन मोकळं होता येत होतं, परंतु मी या ठिकाणी या 13 प्रश्नासाठी जवळजवळ 25 ते 30 मिनिट का होईना पण या ठिकाणी विश्लेषणासाठी जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला याच्यातून खूप सारी माहिती मिळणार आहे. तेव्हा हे लेक्चर आहे ना तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि जर माझे लेक्चर आवडलं, जे काय नवीन स्टुडंटनी पहिल्यांदाच माझ्या चॅनलला भेट दिलेली आहे त्यांनी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला मग आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया. तर याच्यातील पहिला प्रश्न आहे, भारतातील खालील खिंडींचा पश्चिमेकडून पूर्वेकडे बरोबर क्रम लावा. हा प्रश्न जर पहिला कंबाईन बी 2020 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर ह्याच्यामध्ये खिंडींचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावायला सांगितलेला आहे. ह्याच्यामध्ये खिंडी म्हणजे काय हे आधी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. खिंडी म्हणजे काय, ज्यावेळेला पर्वत वगैरे असतो ना या पर्वतामध्ये पर्वत कसा असतो, उंच असतो. याच उंच पर्वतामध्ये एखाद्या कुठंतरी एखाद्या ठिकाणी खोलगट भाग असतो. त्या खोलगट भागाला काय म्हणतात, खिंड असं म्हणतात. जसे की सातपुडा पर्वतामध्ये एक मध्यभागी सातपुडा पर्वताच्या मध्यभागी एक खोलगट भाग आहे, त्याला बर्राणपूर खिंड म्हणतात. या बर्राणपूर खिंडीमधूनच काय होतं की दक्षिण भारतातून उत्तर भारताकडे जाण्यासाठी त्या ठिकाणी रस्ते आहेत. समजलं असेल खिंड म्हणजे काय. तर या भारतातील खिंडींचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम या ठिकाणी आपल्याला लावायला सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहे, त्याच्यामध्ये ऑप्शनचं निरीक्षण करा. ह्याच्यामध्ये कुठलं ऑप्शन बरोबर येते. आता ही खिंडी जी आहेत ना ही खिंडी आता तुम्हाला जर बघितलं असेल, तुम्ही जर खिंडी जर पाठ केले असतील, नेमकी ही खिंड कुठल्या राज्यामध्ये कुठली खिंड आहे ते पण या ठिकाणी पाठ करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काय की आपल्याला या ठिकाणी क्रम दिलेला आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे. जर आपल्याला ह्या खिंडी कुठल्या राज्यामध्ये हे माहीत जरी असलं तरी ते कुठलं राज्य कुठं आहे हे पण माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी महाराष्ट्राचा भूगोल असो किंवा भारताचा भूगोल असो याचा अभ्यास करत असताना तुम्हाला नकाशा तुमच्या डोक्यामध्ये फिट असणं खूप गरजेचं आहे. तर या ठिकाणी त्या राज्यांचा क्रम पण आपल्याला माहीत पाहिजे, नेमकं कुठलं राज्य कुठं आहे ते. तर या ठिकाणी जर पहिलं ऑप्शनचं जर निरीक्षण केलं तर ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी बरोबर वाटतंय. कारण जर बघितलं झोजिला खिंड जर बघितली ही जम्मू आणि काश्मीरमध्ये झोजिला खिंड आहे, बरोबर. त्यानंतर शिपकीला खिंड जर बघितली हिमाचल प्रदेशमध्ये शिपकीला खिंड आहे. आणि माना खिंड आणि नीती खिंड हे उत्तराखंड या राज्यामध्ये आहेत. तुम्ही नकाशा बघा, त्याच्यामध्ये जर बघितलं नकाशामध्ये जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड अशा प्रकारे पश्चिमेकडून पूर्वेकडे त्यांचा क्रम येतोय, बरोबर. तर ही काय की याचं उत्तर जर पहिलं ऑप्शन नंबर 2 हे काय की बरोबर आहे. लक्षात आलं असेल तुमच्या. आता ही आयोगानं अशा प्रकारचा प्रश्न विचारला, या खिंडींचा क्रम विचारलेला आहे. परंतु याच खिंडीवरती जर आयोगानं जर पुढला जर प्रश्न विचारला तर तो कसा असू शकतो. कसं आहे माहिती आहे का, आयोगाची मेंटॅलिटी पण ओळखणं खूप गरजेचं असते. आयोग नेमका कशा प्रकारचा प्रश्न विचारू शकतो हे आपल्या मनामध्ये काय करायचे ते तयार करायचं आणि त्यानुसार अभ्यास करायचा. म्हणजे आयोगाच्या एक पाऊल पुढं आपलं माइंडसेट असलं पाहिजे. तेव्हाच आपण काय करू शकतो की आयोग कसल्याही प्रकारचा जरी प्रश्न विचारला तर आपण त्याचं उत्तर देऊ शकतोय. आता याच्याशी संबंधित आयोग दुसऱ्या कसल्या प्रकारचा प्रश्न विचारू शकतोय जो आतापर्यंत विचारला नाही. तर याच्यामध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतोय, ह्या ज्या खिंडी आहेत ना या खिंडी कोणत्या 2 ठिकाणांच्या दरम्यान आहेत किंवा कोणत्या 2 ठिकाणांना या खिंडी जोडतात, अशा प्रकारचा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा कोणती 2 ठिकाणं कोणत्या खिंडीमुळं वेगळी झालेली आहेत, अशा प्रकारचा पण प्रश्न विचारला जाऊ शकतोय. त्यामुळे ह्या खिंडी ज्या आहेत ना झोजिला खिंड असेल, शिपकीला खिंड असेल, माना खिंड, नीती खिंड आणि बरेचशा नंतर खिंडी आहेत. त्याच्यामध्ये शिपकीला खिंड आहे, नथुला खिंड सिक्कीममध्ये आहे. त्यानंतर अजून बरेचसे काय ते म्हणतात लिपुलेखा खिंड उत्तराखंडमध्ये आहे. अशा बऱ्याचशा खिंडी आहेत. त्या खिंडी नेमक्या कोणत्या 2 ठिकाणांना जोडतात
आणि कुठला मार्ग कुठल्या खिंडीमधून जातो. आणि त्याचबरोबर अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की कुठल्या म्हणजे चीनला जाण्यासाठी कुठल्या खिंडीतून मार्ग आहे किंवा तिबतला जाण्यासाठी कुठल्या खिंडीतून मार्ग आहे. अशा प्रकारचा प्रश्न पण याच्यावरती विचारला जाऊ शकतो, म्हणून त्याची तुम्ही तयारी करा. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2. ही झोजिला खिंड ही जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे, शिपकीला हिमाचल प्रदेशमध्ये आहे, मानाखिंड आणि नीतीखिंड ही उत्तराखंडमध्ये आहे. समजलं असेल हे पहिला प्रश्न. चला मग आता आपण पुढील प्रश्न बघूया. सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे. हा प्रश्न कंबाईंड बी 2017 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यामध्ये सौराष्ट्र तुम्हाला माहिती आहे, सौराष्ट्र हे गुजरातमध्ये आहे, बरोबर आहे. सौराष्ट्रमध्ये गुजरातमध्ये आणि अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासाचा फरक आहे या ठिकाणी विचारलेला आहे. तर या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत 3 तास, 2 तास, 1 तास, 4 तास. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे 2 तास हे काय, तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आता तुम्ही म्हणणार हे 2 तास कसं काय आलं, तर त्या ठिकाणी तुम्हाला मी कॅल्क्युलेशन करून दाखवतो. त्या कॅल्क्युलेशन करून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येईल. आता मला सांगा, या ठिकाणी भारताचं सर्वात पश्चिमेकडील ठिकाण कुठलं आहे, ती म्हणजे घुअर मोठा आहे. कुठं आहे, घुअर मोठा. घुअर मोठा घुअर मोठा आहे भारताचं सर्वात पश्चिमेकडील ठिकाण कुठलं आहे, ते म्हणजे घुअर मोठा आहे, गुजरात सौराष्ट्रमध्ये येतं आहे. आणि त्यानंतर भारताचं सर्वात पूर्वेकडील ठिकाण कुठलं आहे, किबीथू, हे अरुणाचल प्रदेशमध्ये आलं. किबीथू हे काय की अरुणाचल प्रदेशमध्ये आलं, बरोबर. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं की भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य कुठला, अरुणाचल प्रदेश आहे. या अरुणाचल प्रदेशमध्ये भारतातील सर्वात पूर्वेकडील ठिकाण आहे ते म्हणजे किबीथू आहे, आणि सर्वात पश्चिमेकडील ठिकाण आहे ते म्हणजे कुठलं आहे, तर ते म्हणजे घुअर मोठा हे गुजरातमध्ये आलं. आता ही 2 ठिकाणं आहेत ना, या 2 ठिकाणामध्ये 29 रेखांशाचा फरक आहे. किती, 29 रेखांशाचा फरक आहे, बरोबर. 29 रेखांशाचा फरक आहे. आणि 1 रेखांश बरोबर काय आहे, 1 रेखांश बरोबर काय की 4 मिनिट आहे. किती, 1 रेखांश बरोबर 4 मिनिट आहे. आता तुम्ही म्हणणारे 4 मिनिट कसं काय काढलं, तर 4 मिनिट यासाठी मी या ठिकाणी म्हटलं की जी काय सूर्य जे आहे ना, या सूर्याला आता त्याच्या आधी एक एक्सप्लेनेशन करतो थोडं जरा. ही जी काय रेखांश आहेत ना, एकूण 360 आहेत, बरोबर आहे. हे प्रत्येक 1 अंशावरती 1 रेखांश आहे, बरोबर आहे. आणि या एका रेखांशाला सूर्याला पार काढण्यासाठी, सूर्याला 1 रेखांश पार करण्यासाठी 4 मिनिट लागतात. काय, सूर्याला 1 रेखांश पार करण्यासाठी 4 मिनिट लागतात. म्हणून या ठिकाणी 1 रेखांश बरोबर 4 मिनिट घेतलेला आहे. मग आता एकूण रेखांश किती आहे, या दोन्हीमध्ये जर बघितलं, घोर मोठा आणि किबीथू यांच्यामध्ये 29 अंशाचा फरक आहे, म्हणून या ठिकाणी 29 अंश लिहायचं. आणि 1 रेखांश बरोबर किती मिनिट आहे, 4 मिनिट. गुणुले 4 करा, झाले किती, 116 मिनिट या ठिकाणी येत आहे. 116 मिनिट म्हणजे काय, तर जवळजवळ 2 तास, जवळजवळ 2 तास. अशा प्रकारे काय आपण याचं उत्तर काढलेलं आहे. म्हणजे जर बघितलं, या ठिकाणी जर सूर्योदय जर समजा अरुणाचल प्रदेशमध्ये सकाळी 6 वाजता होत असेल, तर सौराष्ट्र गुजरातमधील घुअर मोठा या ठिकाणी जर बघितलं सूर्योदय सकाळी जवळजवळ 8 वाजता, म्हणजे जवळजवळ पुढील 2 तासात काय त्या ठिकाणी सूर्योदय होणार, बरोबर. अशा प्रकारे काय तर याचं उत्तर जर बघितलं, ऑप्शन नंबर 2 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढील प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी असत्य विधान ओळखा. ASO 2015 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी आपल्याला असत्य विधान या ठिकाणी आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. या ठिकाणी नंदादेवी शिखराची उंची, ऑप्शन नंबर 1 आहे, नंदादेवी शिखराची उंची 7817 मीटर आहे. हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2, हिमालयातील झोजिला खिंडीतून श्रीनगर ते लेह मार्ग जातो. हे पण या ठिकाणी विधान बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3, बद्रीनाथ शिखराची उंची गंगोत्री शिखरापेक्षा कमी आहे. हे विधान या ठिकाणी चूक आहे. या ठिकाणी जर बघितलं तर बद्रीनाथ शिखराची उंची जर बघितली गंगोत्री शिखरापेक्षा जास्त आहे. या ठिकाणी पहिल्यांदा आपण बघू, आता बद्रीनाथ शिखराची उंची किती आहे, 7138 मीटर. बद्रीनाथ शिखराची उंची किती आहे, 7138 मीटर. ही काय की बद्रीनाथ शिखराची उंची आहे. आणि गंगोत्री शिखराची उंची किती आहे, तर ती म्हणजे 7010 मीटर. किती, 7010 मीटर ही काय की
गंगोत्री शिखराची उंची आहे. म्हणजे याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की बद्रीनाथ या शिखराची उंची ही गंगोत्री शिखरापेक्षा उंचीपेक्षा काय की जास्त आहे, परंतु या ठिकाणी कमी दिले म्हणून या ठिकाणी काय की हे विधान तिसरं विधान या ठिकाणी चूक आहे. तुमच्या एक लक्षात आलं असेल की बद्रीनाथ आणि गंगोत्री ही दोन्ही ठिकाणं जर बघितली उत्तराखंडमध्ये आहेत. तुम्ही ऐकलं असेल बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री. गंगोत्री ही जे बघितलं त्या ठिकाणी गंगा नदीचा उगम झालेला आहे. त्यानंतर यमुनोत्री ही जी काय सगळी ठिकाणं आहेत ती उत्तराखंडमध्ये आले उत्तराखंडमधील आहेत. म्हणजे ही दोन्ही जी शिखरं आहेत ना उत्तराखंडमधील आहेत. या ठिकाणी आपल्याला असत्य विधान ओळखायला सांगितलेलं आहे. म्हणून याचं उत्तर जर बघितलं ऑप्शन नंबर 3 आपल्याला चुकीचं विधान ओळखायला सांगितलं म्हणून ऑप्शन नंबर 3 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढील प्रश्न आपण बघणार आहे. कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगात आहेत? हा PSI 2014 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. आता कैमूरच्या टेकड्या विचारलेल्या आहे, मैकल टेकड्या नाही. लक्षात ठेवा याच्यामध्ये कैमूरच्या टेकड्या कोणत्या पर्वतरांगामध्ये आहेत तर याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत विंध्य रांगा, 2 सातपुडा रांगा, 3 काराकोरम रांगा, 4 कोल्ली रांगा. या ठिकाणी जर बघितलं त्याचं उत्तर आहे ते म्हणजे विंध्य रांगा. याच्यामध्ये काय कैमूरच्या टेकड्या विंध्य रांगामध्ये कैमूरच्या टेकड्या आहेत. आणि अशाच प्रकारचा प्रश्न आतापर्यंत विचारला नाही आयोगानं, तर विचारला नाही असा प्रश्न पुढील वेळेला विचारू शकतं. तो कोणता आहे? आता कैमूरच्या टेकडीबद्दल विचारलेला आहे. मैकल टेकड्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो की मैकल टेकड्या ह्या कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहेत तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे सातपुडा पर्वतरांगेमध्ये आहे. बरोबर. अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे म्हटल्यानंतर तशा प्रकारचा प्रश्न आयोग विचारू शकते. म्हणून मैकल टेकड्या ह्या सातपुडा पर्वतरांगेमध्ये आहेत आणि कैमूरच्या टेकड्या ह्या काय की विंध्य पर्वतरांगेमध्ये आहेत. आणि विंध्य पर्वतरांग तुम्हाला माहीतच असेल की या विंध्य पर्वतरांगेमुळे भारताचा उत्तर भाग आणि दक्षिण भाग असं झालेलं आहे. लक्षात ठेवा या विंध्य पर्वतरांगेमुळेच काय झालेलं आहे की भारताचा उत्तर भाग आणि दक्षिण भाग असं झालेला आहे. तसेच याच विंध्य पर्वतरांगेमुळेच काय झालं की गंगेचं मैदानी प्रदेश आणि दख्खनचं पठार हे वेगळं झालेले आहेत. एवढं तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवा. बाकीचं काही एवढं गरज नाही याच्यामध्ये सांगायची. चला मग आता याचं उत्तर जर बघितलं ऑप्शन नंबर 1 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. चला मग आता आपण पुढील प्रश्न बघूया. गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे? ASO 2014 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. गुरु शिखर हे खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे? तर याच्यामध्ये ऑप्शन दिलेले 1 छोटा नागपूर, 2 अरवली, 3 विंध्य, 4 माळवा. तर या ठिकाणी जर बोलले हे काय अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर कुठलं आहे तर ते म्हणजे गुरु शिखर आहे. आणि या गुरु शिखराची उंची किती आहे ते म्हणजे 1722 मीटर ही काय की त्याची उंची आहे. किती? 1722 मीटर. 1722 मीटर ही काय की त्याची उंची आहे. त्यामध्ये जर बघितली की काय की त्याची उंची जर बघितली 1722 मीटर ही काय तर त्याची उंची आहे. आणि तुम्हाला अरवली पर्वताबद्दल माहीत असेल अरवली पर्वत हा कुठं आहे तर अरवली पर्वत हा काय जर बघितला राजस्थानमध्ये आहे. आणि तो कसा आहे तो ईशान्येकडून नैऋत्येकडे असा तिरका आहे अरवली पर्वत. आणि त्याचा आकार जर बघितलं मध्यभागी डमरूसारखा आहे. याचं कारण काय की नद्यामुळे दोन्ही बाजूनं नद्या येत्या त्यामुळे त्या नद्याच्या घर्षणामुळे पाण्यामुळे तिथली काय की तिथलं जी काय खडक वगैरे ती वाहून गेलेलं आहे. त्यामुळे काय झाले की मध्यभागी अरवली पर्वताचा आकार हा डमरूसारखा आहे. आणि याच्यामध्ये जर बघितले पश्चिम भागामध्ये या अरवली पर्वताच्या पश्चिम भागामध्ये लुनी नदीचा उगम होतो आणि दक्षिण भागामध्ये साबरमती नदीचा उगम होतो. लक्षात आलं असेल अरवली पर्वत हा अजून एक लक्षात ठेवा अरवली पर्वत हा भारतातील सर्वात प्राचीन पर्वत आहे. त्याला वली पर्वत किंवा घडीचा पर्वत किंवा अवशिष्ट पर्वत या नावाने देखील त्याला ओळखले जाते. त्यानंतर याच्यामध्ये गुरु शिखरच्यामध्ये गुरु शिखरबद्दल ही माहिती झाली. आणि गुरु शिखर याच्यामध्येच काय की माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण आहे. आणि याच्यामध्ये माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण अरवली पर्वतामध्येच आहे. आणि त्या ठिकाणी जैनांची दिलवाडा मंदिरे ही कुठं आहेत? माउंट आबू राजस्थानमध्येच आहेत. हे अरवली पर्वतामध्ये ते ठिकाण आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया. पुढील प्रश्न आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्व घाटातील खालीलपैकी कोणता पर्वत शिखरांचा क्रम बरोबर आहे? हा प्रश्न ASO 2013 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. तर याच्यामध्ये जर बघितलं की ऑप्शन याचं जर बघितलं की ट्रिक आहे त्यामध्ये नीन, नीम,
न पा हिची ट्री ही जी काय खिंडी दिलेली आहे त्या ठिकाणी शिखरांचा क्रम दिलेला आहे की आपल्याला पूर्व घाटातील जी काय आहेत ना पर्वत शिखरं आहेत ती त्यांचा क्रम या ठिकाणी आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे। त्याच्यामध्ये ट्री काय नी महा न पा अ नी म्हणजे काय मनपा म्हणतात ना महानगरपालिका त्याच्यावरून मनपा नी आहे ना त्याच्यावरून जर पहिले निमगिरी बरोबर ऑप्शन नंबर 3 मध्ये ते निमगिरी पहिला आला। 2 नंबरला जर बघा महेंद्रगिरी हा ह्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये दिलेला नाही परंतु 2 नंबरला आहे। जर आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे जर क्रम लावायला सांगितलं असता आणि याच्यामध्ये महेंद्रगिरी जर दिलं असतं तर महेंद्रगिरी हे 2 नंबरला आलं असतं। त्यामध्ये महेंद्रगिरी दिलेलं नाही त्यामुळे ते सायलेंट झालं। त्यानंतर नवरून नल्लामाला आलं। त्यानंतर आहे ते म्हणजे पावरून काय की पालकोंडा आलं आणि त्यानंतर वरून आलं तर म्हणजे अण्णाईमुडी। अशा प्रकारे काय की हे जी पूर्व घाटातील जी काय शिखरं आहेत ना त्यांचा काय की उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे। त्याच्यामध्ये पहिला निमगिरी जर महेंद्रगिरी जर दिलं असतं तर निमगिरी नंतर महेंद्रगिरी आलं असतं परंतु या ठिकाणी महेंद्रगिरी नाही म्हणून डायरेक्ट त्या ठिकाणी काय की नल्लामाला 2 नंबरला आलं या ऑप्शनमध्ये आणि 3 नंबरला आहे ते म्हणजे पालकोंडा आणि 4 नंबरला अण्णाईमुडी। अशा प्रकारे काय की हे जे काय आहेत ना ह्या पूर्व घाटातील शिखरांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे। याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे। ट्रिक लक्षात असू द्या नी मनपा ते मनपा हे लक्षात ठेवा महानगरपालिका याच्यावरून मनपा करा बरोबर। चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया। हिमालयातील पर्वत रांगांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा हा प्रश्न ESO 2013 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे। हिमालयातील पर्वतरांगांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावायला सांगितलेला आहे। ही जर बघितलं तर ही जी काय हिमालयातील आहेत ना हिमालयातील पर्वतरांगा आहेत ना ह्याच्यामध्ये हिमालयातील म्हणण्यापेक्षा पश्चिम हिमालयातील म्हणा काय की पश्चिम हिमालयातील पर्वतरांगांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा। तर याच्यामध्ये पण या ठिकाणी जर बघितलं ट्रिक आहे या ठिकाणी लक्षात ठेवण्यासाठी तर याचं उत्तर तुम्हाला मी डायरेक्ट या ठिकाणी सांगतो। तर याचं उत्तर जर बघितलं या ठिकाणी शिपकीला झास्कर लडाख पीर पंजाल काराकोरम हे आहेत ना याच्यामध्ये त्याचं उत्तर जर बघितलं तर या ठिकाणी मला वाटतं ऑप्शनमध्ये या ठिकाणी थोडीशी गडबड झालेली असं मला वाटतंय। तर या ठिकाणी जर बघितलं ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी पीर पंजाल बरोबर या ठिकाणी तर या ठिकाणी पीर पंजाल या ठिकाणी पहिल्यांदा बरोबर आहे। याची जर ट्रिक जर बघितली हिमालयातील या पर्वतरांगा आहेत ना पश्चिम हिमालयातील या पर्वतरांगांचा जर बघितलं आपल्याला दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा असं विचारलं तर याच्यामध्ये एक ट्रिक आहे सीपी झालं का अशा प्रकारची ट्रिक आहे परंतु याच्यामध्ये ही जर बघितलं याच्यामध्ये सर्वात दक्षिणेकडे जर बघितलं शिवालिक टेकड्या आहेत त्या ही जर बैले पश्चिम हिमालयामध्ये सर्वात दक्षिणेकडे जर बैले शिवालिक टेकड्या आहेत त्या परंतु ऑप्शनमध्ये शिवालिक टेकड्या दिले नाहीत म्हणून या ठिकाणी जर बघितलं शिवालिक नंतर जर बैले पीर पंजाल पहिल्यांदा येणार पीर पंजाल त्यानंतर झावरून झास्कर लवरून आलं लडाख कावरून काराकोरम मग याच्यामध्ये जर बघितलं शिवालिक टेकड्या तर याच्यामध्ये दिलेल्या नाहीत म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा पीर पंजाल त्यानंतर झास्कर लडाख आणि काराकोरम म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे काहीतरी या प्रश्नाचं उत्तर बरोबर येत आहे। म्हणजे या ऑप्शनमध्ये जर बघितलं तर सर्वात दक्षिणेला काय आहे पीर पंजाल आहे आणि सर्वात उत्तरेला काय की काराकोरम परंतु जर समजा या ठिकाणी जर शिवालिक टेकड्या जर दिलं असतं तर सर्वात दक्षिणेला जर बघितलं शिवालिक टेकड्या या सर्वात दक्षिणेला आलं असतं म्हणून या ठिकाणी जर बघितलं ऑप्शन नंबर 2 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे। आणि दुसरं एक तुम्हाला सांगतो ही शिवालिक टेकड्यात नाही असं म्हटलं जातं की शिवालिक टेकड्या ही हिमालय पर्वतापेक्षाही खूप जुन्या आहेत। लक्षात ठेवा तुम्ही म्हणणार की हिमालय पर्वत जुना आहे परंतु हिमालय पर्वत जुना नाही शिवालिक टेकड्या या हिमालय पर्वतापेक्षा जुन्या आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी। तर याचं उत्तर आहे तुमचे ऑप्शन नंबर 2। चला मग आपण पुढील प्रश्न बघूया।
राजस्थानमधील अंशतः शुष्क प्रदेशास काय म्हणतात? हा प्रश्न PSI 2013 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामध्ये अंशतः शुष्क म्हणजे काय? थोडंसं वाळवंटी, थोडासा वाळवंटी प्रदेश कुठं आहे? पूर्व राजस्थानमध्ये आहे. काय? पूर्व राजस्थानमध्ये. हा पूर्व राजस्थानमध्ये असलेला जे काय थोडासा वाळवंटी प्रदेश आहे त्याला काय म्हणतात असं विचारलेलं आहे या ठिकाणी. ऑप्शन नंबर 1 दिले बागर, 2 खग्गर, 3 बांगर आहे, 4 खादर आहे. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे बागर. काय की थोडासा जो वाळवंटी प्रदेश आहे ना त्याला बागर म्हणतात आणि हा बागर कुठं आहे? पूर्व राजस्थानमध्ये आहे. आणि पूर्ण जे म्हणजे पूर्ण अंशतः वाळवंट असेल, थोडा वाळवंटी प्रदेश असेल त्याला बागर म्हणतात आणि पूर्ण वाळवंटी प्रदेश असेल तर त्याला काय म्हणतात? मरुस्थल म्हणतात. काय म्हणतात? मरुस्थल. थोडासा वाळवंटी प्रदेश असेल तर त्याला बागर म्हणतात आणि जास्त पूर्ण वाळवंटी प्रदेश असेल तर त्याला मरुस्थल म्हणतात. आणि हा कुठं आहे? पश्चिम राजस्थानमध्ये आहे. फरक कळला असेल. बागर हा काय की पूर्व राजस्थानमध्ये, मरुस्थल पश्चिम राजस्थानमध्ये आहे. आणि याच्यामध्ये मरुस्थल जे आहे ना एकूण 8 जिल्ह्यामध्ये वाळवंट पसरलं आहे. किती? 8 जिल्ह्यामध्ये वाळवंट पसरलेलं आहे. हे जे काय मरुस्थल आहे एकूण 8 जिल्ह्यामध्ये, राजस्थानमधील 8 जिल्ह्यामध्ये आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे की भारतातील सर्वात मोठे वाळवंट कुठलं आहे? थरचे वाळवंट आहे. ते राजस्थानमध्ये. त्यालाच भारताचं महावाळवंट देखील त्याला म्हटले जाते. आता घग्गर ही काय आहे? तर घग्गर ही जर बघितली नदी आहे, ही नदी जी आहेत ना ही नदी हिमाचल प्रदेशमध्ये उगम पावते घग्गर नदी. आणि ती काय करते की राजस्थानमध्ये आल्यानंतर ती लुप्त झालेली आहे. ही घग्गर नदी आहे ना राजस्थानमध्ये लुप्त झाली त्या वाळवंटामध्ये. आणि याच नदीला पाकिस्तानमध्ये हकरा या नावाने ओळखले जाते. कुठल्या? हकरा. हकरा या नावानं या नदी घग्गर नदीला काय केलं? हकरा या नावानं पाकिस्तानमध्ये ओळखलं जातं. आणि ही जी काय घग्गर नदी आहे ना ही आता सध्या वाळवंटामध्ये राजस्थानच्या वाळवंटामध्ये लुप्त झालेली आहे. परंतु त्या नदीच्या खोऱ्यामध्ये जसं सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये हडप्पा संस्कृतीचं अवशेष सापडलेले आहेत त्याचप्रमाणे घग्गर नदीच्या खोऱ्यात देखील हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडलेले आहेत. आता बांगर म्हणजे काय? आता बांगर म्हणजे या ठिकाणी जर बघितलं, बांगर म्हणजे जुन्या गाळाचं मैदान. नद्या काय करतात? आपल्या पाण्याबरोबर गाळ, दगड, गोटे वगैरे वाहून आणतात आणि आपल्या किनाऱ्यावरती पसरवतात. बरोबर आहे. अशा प्रकारे तयार झालेलं जुने गाळाचं मैदान त्याला बांगर म्हणतात. आणि खादर म्हणजे काय? नवीन गाळाचं मैदान. खादर मला नवनवीन खायला आवडते. खाद 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 त्याच्यावरून खाणे. खाद म्हणजे आपण बैलाला, घोड्याला वगैरे म्हशीला खाद खायला देतो ना, बरोबर आहे. तसं आपल्याला नवनवीन, मला तर नवनवीन खायला आवडतं. तुम्हाला आवडतं का नवनवीन खायला? बरोबर आहे. मग त्याच्यावरून लक्षात ठेवा, खादर खावरून मला नवनवीन खायला आवडतं त्याच्यावरून खादर म्हणजे नवीन गाळाचे मैदान आणि बांगर म्हणजे जुन्या गाळाचे मैदान. आणि दुसरा एक तुम्हाला एक पॉईंट सांगतो, तराई म्हणजे काय? तराई म्हणजे दलदलीचा प्रदेश. तराई म्हणजे काय? दलदलीचा प्रदेश. आणि त्यानंतर दुआब म्हणजे काय? दुआब म्हणजे काय? दुआब म्हणजे 2 नद्यांचा मधला प्रदेश. लक्षात आलं असेल. तराई म्हणजे दलदलीचा प्रदेश, दुआब म्हणजे 2 नद्यांचा मधला प्रदेश, 2 नद्यांच्या दरम्यानचा प्रदेश दुआब आलं. बरोबर आहे. अशा प्रकारचं खूप सारे शब्द याच्यामध्ये भूगोलामध्ये. त्यानंतर द्विकल्प म्हणजे काय? द्विकल्प म्हणजे काय की तिन्ही बाजूनं पाण्यानं जर वेढलेलं असेल समुद्राच्या पाण्यानं तर त्याला द्विकल्प म्हणतात. जसे की दख्खनचा पठार हे द्विकल्पाचाच भाग आहे ना तो. त्याला तिन्ही बाजूनं पाण्यानं वेढले. बघा तुम्ही, पूर्वेला आहे ती बंगालचा उपसागर आहे, पश्चिमेला गेला तर अरबी समुद्र आहे, दक्षिणेला गेला तर हिंदी महासागर आहे. बरोबर आहे. त्याला तिन्ही बाजूनं जर पाण्यानं वेढलं असेल तर त्याला द्विकल्प म्हणायचं. आणि चारी बाजूनं सगळीकडून पाणी असेल तर त्याला बेट म्हणायचं. काय म्हणायचं? सगळीकडून जर पाणी असेल चारी बाजूनं तर त्याला बेट म्हणायचं. तिन्ही बाजून पाणी असेल तर त्याला द्विकल्प म्हणायचं. याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे काय? तर त्याचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया. भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केलेली आहे? आता भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली आहे? PSI 2012 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यामध्ये जर बोललं ऑप्शन नंबर 1 82°30 पश्चिम, त्यानंतर 28°30 पूर्व, त्यानंतर आहे 82°30 पूर्व आणि ऑप्शन 4 आहे 28°30 पश्चिम. तर याच्यामध्ये तुम्हाला मी आधीच सांगितलं, ज्यावेळेला रेखावृत्ती विस्तार विचारला जातो तर त्यावेळेला त्याच्यामध्ये पूर्व ही दिशा लावली जाते आणि ज्यावेळेला अक्षयवृत्ती विस्तार विचारला जातो त्यावेळेला उत्तर ही दिशा दाखवली जाते. म्हणजे या ठिकाणी रेखावृत्ती विस्तारामध्ये पूर्व दिशा लावतात. मग आता पूर्व दिशा लावलेली 2 या ठिकाणी ऑप्शन आहेत.
म्हणजे या ठिकाणी जर बघितलं ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 हे दोन्ही कॅन्सल झाले या ठिकाणी. म्हणजे आता ऑप्शन नंबर 2 आणि 3 पैकी एक उत्तर असणार आहे. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे 82 / 30 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आता हेच कशा प्रकारे लिहिले जातं 82 82.5 असं पण लिहिलं जातं. लक्षात ठेवा एक तर 82 / 30 पूर्व असं लिहिलं जातं किंवा 82.5 रेखांश पूर्व असं पण लिहिलं जातं. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. तर ती ही जी काय भारताची जी काय प्रमाणवेळ आहे ही भारताची प्रमाणवेळ ही कुठून निश्चित केलेली आहे उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर या ठिकाणी काय की 82.23 रेखांश पूर्व ही जी काय रेखावृत्त आहे ते मिर्झापूर या शहरावरून जातं आणि तिथून ही भारताची प्रमाणवेळ निश्चित केलेली आहे. आणि हे जी काय भारताची जी काय रेखावृत्त आहे 82.30 रेखांश पूर्व हे रेखावृत्त जर बघितलं भारतातील एकूण 5 राज्यातून जातं. लक्षात ठेवा कर्कवृत्त भारताच्या एकूण 8 राज्यांमध्ये जातं. मी आधीच्याच लेक्चरमध्ये भूगोलाचा जो लेक्चर झाला होता महाराष्ट्र भारत स्थान विस्तार आणि क्षेत्रफळ त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की कर्कवृत्त किती राज्यामधून जातात कुठल्या राज्यामधून जातात त्या ठिकाणी मी ट्रिक पण सांगितली होती. तर या ठिकाणी जर बघितलं ती कर्कवृत्त बदल झालं आणि याच्यामध्ये जर बघितलं आपण या ठिकाणी ही जी काय भारताची जी प्रमाणवेळ आहे मिर्झापूरहून इथून निश्चित केलेली आहे 82.30 रेखांश पूर्व ही जी काय भारताची रेखावृत्त आहे कुठल्या राज्यावरून जातं एकूण 5 राज्यावरून जातं. त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड उडीसा आणि आंध्र प्रदेश या 5 राज्यावरून जातं. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतोय कारण की भारतातील कुठल्या राज्यामधून कर्कवृत्त जाते याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. परंतु आतापर्यंत ही जी काय भारताची प्रमाणवेळ असलेले जी काय 82.30 रेखांश पूर्व कुठल्या राज्यामधून जातं किंवा किती राज्यामधून जातं याच्यावरती प्रश्न विचारला नाही. त्यामुळे तो पुढे विचारला जाऊ शकतोय. त्यामुळे लक्षात ठेवा एकूण 5 राज्यावरून जातं. ती 5 राज्य कुठली उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड उडीसा आणि आंध्र प्रदेश यांचा क्रम पण यांचा लक्षात ठेवा. तर याचं उत्तर जर बघितलं ऑप्शन नंबर 3 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणते विधान विंध्य प्रणालीला लागू पडत नाही STI 2012 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1 विंध्य प्रणाली अग्निजन्य खडकाची बनली आहे हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. आपल्याला या ठिकाणी लागू पडत नाही म्हणजे या ठिकाणी जर बोले चुकीचं विधान ओळखायचं आहे आपल्याला तर या ठिकाणी हे विधान चुकीचं आहे. विंध्य प्रणाली जर बघितली रूपांतरित खडकानं बनलेलं आहे. कशानं रूपांतरित खडकानं बनलेलं आहे. त्यामुळे पहिलेच ऑप्शन या ठिकाणी चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 2 तिची खोली 4000 मीटरपेक्षा जास्त आहे हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 या प्रणालीने गंगेचं मैदान व दख्खनचे पठार वेगळे होतात हे पण या ठिकाणी काय की हे ऑप्शन पण या ठिकाणी बरोबर आहे. आणि ही प्रणाली तांबड्या वाळू काश्मासाठी प्रसिद्ध आहे हे पण चौथं पण विधान या ठिकाणी बरोबर आहे. आपल्याला लागू पडत नाही असं विचारलेलं आहे म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 हे काही विधान चुकीचं आहे म्हणून ऑप्शन नंबर 1 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. लक्षात आलं असेल तुमच्या या ठिकाणी. चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया. भारतीय प्रमाणवेळ ग्रेनिच प्रमाणवेळ यांच्या डॅश डॅश अंतर आहे. या ठिकाणी जर बोला हा प्रश्न STI 2012 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रेनिच प्रमाणवेळ यांच्या वेळेमध्ये किती फरक आहे असं विचारलं या ठिकाणी. तर पहिल्यांदा आपण ग्रेनिच प्रमाणवेळेशिवाय बघू. तर ग्रेनिच प्रमाणवेळ म्हणजे काय तर 0° रेखावृत्त बरोबर 0° रेखावृत्तावरून काय केलेली 0° रेखावृत्तावरून काय केली प्रमाणवेळ निश्चित केलेलं आहे. हे 0° रेखावृत्त कुठून जातं किंवा यालाच मूळ रेखावृत्त देखील म्हटलं जातं. हे मूळ रेखावृत्त कुठून जातं इंग्लंडमधील ग्रीनिच या शहरावरून जातं बरोबर आहे. याच ठिकाणावरून काय केले याच वेळेनुसार याच ठिकाणावरून काय केले की संपूर्ण जगातील देशांनी काय केले की आपली स्थानिक वेळ निश्चित केलेली आहे. लक्षात आलं असेल ही जी काय 0° रेखावृत्त म्हणजेच मूळ रेखावृत्त आहे. हे मूळ रेखावृत्त हे इंग्लंडमधील ग्रीनिच या शहरावरून जातं आणि याच ठिकाणावरून काय केली की जगातील देशांनी आपली स्थानिक वेळ निश्चित केलेली आहे. या स्थानिक वेळेपेक्षा भारताची जी प्रमाण वेळ आहे ती 5.5 तासानं पुढं आहे. किती 5.5 तासानं पुढं आहे. 5.5 तासानं पुढं आहे. आता तुम्ही म्हणणार याच्यामध्ये ही जी काय प्रमाण वेळेबद्दल मी सांगितलं ही जी काय प्रमाण वेळ आहे ती 22.30 रेखांश पूर्व ही जी काय ना रेखांश जी आहे ना उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर या शहरावरून जातं. आता तुम्ही म्हणणार की 5.5 तास कसं काय तुम्ही या ठिकाणी केलं बरोबर. तर त्यासाठी तुम्हाला पाठ करायची काही गरज नाही. या ठिकाणी आपलं उत्तरच या ठिकाणी डायरेक्ट या ठिकाणी जर बोलले 5.5 तास ही काय ऑप्शन नंबर 4 हे बरोबर आहे. तुम्ही म्हणणार की 5.5 तास
5.5 तास ही कसं काय उत्तर बरोबर आलं? तर हे कॅल्क्युलेशन करून तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी भूकंपट्टी या ठिकाणी करायची गरज नाही. तर मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये भारताची प्रमाण वेळ काय आहे? 82 बरोबर आहे. 82 अंश 30 पूर्व रेखांश पूर्व किंवा 82.5 ही काय की भारताची प्रमाण वेळ आहे बरोबर. 1 रेखांश बरोबर 4 मिनिट मी आधी सांगितलं होतं. 1 रेखांश बरोबर किती? 4 मिनिट. या ठिकाणी पाठ करायची गरज नाही, कॅल्क्युलेशन करून सांगतो तुम्हाला. याचीला आपण 82 घेतलं, अर्ध्याचा नंतर आपण विचार करू. 82 गुणुले 4 करू. एक रेखांश बरोबर 4 मिनिट आहे म्हणून काय करायचं? 82 गुणुले 4 करायचं. किती येतं आहे? 328 येते. किती? 328 बरोबर. 328 येते बरोबर. आणि हे अर्धा जे आहे ना, अर्धा रेखांश त्याची 2 मिनिटं. किती झाले एकूण? 330 मिनिट झालं बरोबर. 330 मिनिट झालं टोटल. तर 330 मिनिटाला त्यानं 60 मिनिटं नव्हे, 60 मिनिटाचा 1 तास असतो. म्हणजे किती तास होतात बघा? 5.5 तास होतात. किती? 5.5 तास. बघा तुम्ही 60 ने याला भागा आहे या ठिकाणी बरोबर. शून्याला शून्य गेला, 6 एके 6, 6 पंचे 30 बरोबर. 5 आलं, नंतर पॉईंट दिला, राहिलं 30, 6 पंचे 30. अशा प्रकारे काय झालं? म्हणजेच काहीतरी या ठिकाणी 5.5 तास. म्हणजेच काहीतरी या ठिकाणी जर बघितलं 5.5 तास काय की या ठिकाणी या वेळेमध्ये फरक जर बघितला किती? 5.5 तासाचा फरक आहे बरोबर. लक्षात आलं असेल तुमच्या. 82.5 काय की भारताचा काय की प्रमाण वेळ इथून निश्चित केलेले आहे बरोबर आहे. 1 रेखांश बरोबर 4 मिनिट आहे म्हणून या ठिकाणी 82 घेतलं. पहिल्यांदा अर्ध्याचा नंतर विचार करू. 82 गुणुले 4 केलं, 328 मिनिट झालं. 1 रेखांश बरोबर 4 मिनिट, तर अर्ध्याचा किती झाला? 2 मिनिटं झाला. म्हणून 328 मध्ये 2 मिसळलं, झाले किती? 330 झालं. या 330ला 60 न भागा. 60 म्हणजे काय? 1 तास बरोबर 60 मिनिटं असतं म्हणून 60 न भागलं. या ठिकाणी 5.5 तास झालं. म्हणून या ठिकाणी जर भारताची प्रमाण वेळ जर बघितली काय की शून्य ही जी काय ग्रीनिच वेळे प्रमाण वेळेपेक्षा याच्यामध्ये किती फरक आहे? 5.5 तासाचा फरक आहे. म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी जर बघितलं 4 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? STI 2012 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. आता खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे असं विचारलेलं आहे. तर पूर्व किनाऱ्याबद्दल या ठिकाणी जर बघितलं ऑप्शन नंबर 1 कोकण आहे का? नाही, कोकण किनारा नाही. मलबार किनारा आहे का? नाही. कोरोमंडल किनारा हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. दक्षिण किनारा नाही. तर याचं उत्तर जर बोले की कोरोमंडल किनारा आहे की त्याचं उत्तर बरोबर आहे. आता कोकण किनारा जर बोले भारताचा जो काय पश्चिम किनारा आहे ना, भारताच्या पश्चिम किनाऱ्याचा महाराष्ट्रामधील जो भाग आहे ना त्याला काय म्हणतात? कोकण किनारा किंवा रिया किनारा म्हणतात. काय म्हणतो मी? भारताचा जो पश्चिमेकडील जो भाग आहे किनारा, भारताचा पश्चिमेकडील जो किनारा आहे, भारताचा पश्चिमेकडील किनारा जो महाराष्ट्रामध्ये आहे त्याला काय म्हणतात? कोकण किनारा किंवा रिया किनारा म्हणतात. आणि याच पश्चिम किनाऱ्याचा कर्नाटकमध्ये त्याला कानडा म्हणतात. काय म्हणतात? कानडा. आणि नंतर केरळमध्ये गेला तर त्या ठिकाणी मालाबार म्हणतात. काय म्हणतात? मालाबार. लक्षात आलं असेल. पश्चिम किनाऱ्याला महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात? कोकण किनारा किंवा रिया किनारा. बाकीचं पश्चिम किनाऱ्याबद्दल राहू दे, एवढं नाव तर लक्षात ठेवा, रिया. हे नाव तेवढं तुमच्या लगेच लक्षात राहील, रिया बरोबर. छान आहे नाव बरोबर, कधी विसरत नसतं. आता एवढं तर लक्षात ठेवा, महाराष्ट्रामधील जे काय पश्चिम किनाऱ्याचा जो भाग आहे पश्चिम किनारा त्याला महाराष्ट्रामध्ये कोकण किनारा किंवा रिया किनारा म्हणतात. कर्नाटकमध्ये गेला तर त्याला कानडा म्हणतात आणि केरळमध्ये गेला तर त्या ठिकाणी मालाबार म्हणतात. हे झालं पश्चिम किनाऱ्याबद्दल झालं. आणि त्यानंतर जर फुलडा जर बघितलं, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या 2 राज्यांना जो काय पूर्व किनारा आहे त्याला काय म्हणतात? कोरोमंडल म्हणतात. आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू राज्यामधील जो काय किनारा आहे त्याला काय म्हटलं जातं? की कोरोमंडल असं म्हटलं जातं. हा जो काय पूर्व किनारा आहे ना, हा पूर्व किनारा ह्याच्यामध्ये उडीसामधील जी काय सुवर्णरेखा नदीपासून ते कन्याकुमारीपर्यंत काय की कन्याकुमारीपर्यंत हा काय की पूर्व किनारा आहे. त्याच्यामध्ये जी काय उडीसामध्ये जी काय पूर्व किनारा आहे त्याला काय म्हणतात? उत्कल म्हणतात. काय म्हणतात? उडीसामध्ये पूर्व किनाऱ्याला उत्कल म्हणतात. उत्कल म्हणतात. आणि त्यानंतर आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या 2 राज्यांचा किनारा त्याला मिळून काय म्हणतात? कोरोमंडल म्हणतात. लक्षात ठेवा, हे तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणून याचं उत्तर जर बघितलं ऑप्शन नंबर 3 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न आपण बघूया. डॅश डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. ASO 2011 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे.
त्याच्यामध्ये अरवली पर्वत हे काय ऑप्शन नंबर 1 अरवली पर्वत, 2 सह्याद्री, 3 विंध्य, 4 निलगिरी. त्याच्यामध्ये काय की ऑप्शन नंबर 1 अरवली हा काय की भारतातील काय की प्राचीन घडीचा पर्वत आहे, त्याला वली पर्वत म्हणतात किंवा अवशिष्ट पर्वत म्हणतात. बरोबर. सर्वात जुना म्हटलं तर की अरवली पर्वत आहे, तो कुठं आहे? राजस्थानमध्ये आहे. त्याच्यामध्ये ईशान्य नैऋत्य असा ह्याच्यामध्ये जर बघितलं, ईशान्य नैऋत्य असा तिरका आहे तो राजस्थानमध्ये. याचं उत्तर जर बोललं ऑप्शन नंबर 1 आहे. याबद्दल अरवली पर्वताबद्दल आधीच्या प्रश्नामध्ये आपण माहिती सांगितलेली आहे. चला मग आता आपण पुढील प्रश्न बघूया. डॅश खिंडीमुळे सातपुडा पर्वत विभागला आहे. याच्यामध्ये जर बोलले की डॅश खिंडीमुळे सातपुडा पर्वत विभागलेला आहे, त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1 बर्रानपूर, 2 पालघाट, 3 नथुला खिंड, 4 घोडखिंड. तर याचं उत्तर तुम्ही मला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. खूप सोपा प्रश्न आहे या ठिकाणी. मी अपेक्षा करतो की जी काय मी दिलेली जी काय माहिती आहे ना तुम्हाला आवडली असेल. तेव्हा मी नवनाथ कदम तुमचा निरोप घेतोय. धन्यवाद.